नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे खुश खबर थकीत वेतन देयक अदा करण्याबाबत शासन निर्णय किंवा शासन जी.आर. निर्गमित या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत। आजची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया महत्त्वपूर्ण परिपत्रकाचे स्पष्टीकरण। शिक्षण संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 12 मे 2026 रोजी थकीत वेतन देयक शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत महत्त्वाचे परिपत्रक योग्य कार्यवाहीसाठी शिक्षण अधिकारी सर्व विभागीय उपसंचालक सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई सर्व अधीक्षक वेतन पथक प्रत्येक जिल्हा सर्व यांना हे पत्र प्रति करण्यात आले असून सन 2026-27 मधील शासन परिपत्रक निर्गमित केलेले आहेत। या शासन निर्णयामध्ये एकूण 5 संदर्भ विचारात घेऊन सन 2024-25 पासून शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 मधील आदेशानुसार थकीत ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश देण्यात आले आहेत। सन 2026-27 मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून दिनांक 12/5/2026 पासून ऑनलाईन टॅब सुरू करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत आणि सदरचे थकीत देयक ऑनलाईन प्रशासकीय मान्यतेसाठी प्रदान करण्याच्या सूचना पुढील प्रमाणे करण्यात आल्या आहे। सूचना क्रमांक 1 संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित अनुदानाची देयकाची तपासणी करून योग्य पुराव्यासह शालार्थ प्रणालीमध्ये सर्व कागदपत्रासह अपलोड करावे। शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी ची प्रशासकीय मान्यता घेऊन निर्धारित केलेल्या दिनांकापर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन टॅब मध्ये भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील। सूचना क्रमांक 2 सर्व अधीक्षक वेतन पथक निर्वाह निधी पथक प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी सर्व मुंबई निरीक्षक सर्व यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत अनुदानाची मागणी सदर देयक योग्य पुराव्यासह ऑनलाईन मंजूर करण्याकरिता संबंधित विभाग संचालकाकडे सादर करणे। सूचना क्रमांक 3 थकीत देयके प्रशासकीय मान्यतेसाठी सर्व पुराव्यासह ऑनलाईन शालार्थ प्रणाली टॅब मध्ये सादर करणे। 4 ठराविक नमुन्यात आणि ठराविक पुराव्यासह असलेली सर्व सूचना संबंधित शाळांना देणे। उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेले थकीत अनुदानाचे देयके नियमानुसार तपासणी करून योग्य पुराव्यासह पुढील मान्यतेसाठी शिक्षण संचालक यांच्याकडे सादर करावी। 6 शिक्षण विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या स्तरावरील त्यांनी स्थापन केलेल्या समितीचे मंजुरी इतिवृत्तांत अहवालासह शिफारस करण्यात यावी। 7 थकीत देयके प्रशासकीय मान्यता आणि वैयक्तिक मान्यता वरिष्ठ श्रेणी आणि न्यायालयीन आदेश अनुदानाच्या अभावी थकीत वेतन देयक याबाबत विचार करून सादर करावे। 8 ठराविक नमुन्यामध्ये संयुक्त समितीच्या स्वाक्षरीचे विवरणपत्रही सुद्धा जोडावे। 9 न्यायालयीन प्रकरणाचे प्रस्ताव संचालकाचे न्यायालयीन प्रकरण बाबत परिपत्रक दिनांक 6 जानेवारी 2023 नुसार करावे। 10 विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेले प्रलंबित थकीत वेतन देयक अनुदानाची देयके योग्य तपासणी करून योग्य पुराव्यासह आणि दाव्यासह शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 मधील सूचनेनुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजुरीसाठी शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर देण्यात येईल। 11 प्रति देयक हे प्रकरणानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रासह तपशील परिशिष्ट अ मध्ये सोबत जोडणे। परिशिष्ट अ ही
प्रत आहे आणि ह्या प्रतीमध्ये देयक सादर करावे. 12 क्षेत्रीय स्तरावरील जी समिती स्थापन केली आहे ती समिती संयुक्त समिती आहे आणि संयुक्त समितीच्या स्वाक्षरीसह प्रमाणित अहवालाची हार्ड कॉपी संचालकाकडे सादर करणे. DDO स्तरावरील देयके प्रलंबित राहिल्यास संबंधित अधिकारी जबाबदार धरण्यात येईल. 13 थकीत देयक ठराविक नमुन्यात फ्लोचार्ट प्रमाणे संचालकास योग्य मान्यतेसाठी सादर करावी. 14 2026-27 वर्षातील थकीत देयके कोषागार स्तरावर अमान्य केल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे थकीत देयके प्राप्त होऊ शकली नाहीत. अशी सर्व देयके फ्लोचार्ट प्रमाणे 2026 आणि 27 मधील मान्यतेकरता संचालक यांच्याकडे सादर करावी. शासनास सादर करण्यात येणाऱ्या 6 वर्षावरील अधिक कालावधीचे थकीत देयके योग्य पुराव्यासह योग्य प्रतीत सादर करणे आवश्यक असून तपासणी पूर्ण झाल्यानंतर कागदपत्राची पडताळणी करून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीत 2 प्रती सादर कराव्या आणि हार्ड कॉपी सादर करावी. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे प्रलंबित देयके शालार्थ टॅबमध्ये ऑनलाईन न केल्यास संबंधित अधिकारी व मुख्याध्यापक हे सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. आणि म्हणूनच या संदर्भातला हा काल 12 मे 2026 चे परिपत्रक, या परिपत्रकाचे मी स्क्रॉल करतो, त्याचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. परिपत्रकात दिलेल्या सूचना सविस्तर वाचून संबंधित मुख्याध्यापकाने आपल्या शाळेचे बिल हे वेतन थकीत देयके अपलोड अनलोड शालार्थ प्रणालीच्या टॅब सुरू झाल्यामुळे त्यामध्ये करणे अत्यंत जरुरीचे आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.